जय जिजाऊ जय शिवराय मंडळी, गोरेज पाकशालीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण बनवूया गंगाखेड स्पेशल पारंपरिक वळीव लाडू. गोदावरीच्या काठावरती गाव असलेला असल्यामुळे गंगथडी असे ग्रामीण भाषेत बोलतात. गंगथडीचे रीतिरिवाजामध्ये चालणारे हे पारंपरिक वळीव लाडू. शिदोरी म्हणून ग्रामीण क्षेत्रात हे वळीव लाडू खूप प्रसिद्ध आहेत. आपण अर्धा किलो गहू वलवून ठेवले होते. वलवून म्हणजे स्वच्छ धुवून कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून ठेवले होते 10 तास. नंतर थोडेसे फॅनखाली सुकवून मी दळून आणले आणि सुजीच्या चाळणीने चाळून घेतले. अशा प्रकारे हे अर्धा किलो गव्हाचं पीठ कणिक मी मळून घेतले. त्यात 1.5 चमचा मीठ टाकले, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, थोडंसं तेल लावून अशा प्रकारे मळून 10-15 मिनिट ठेवलेला आहे. आता वळीव लाडूसाठी गूळ लागतो, तोही बारीक फोडून घेतलेला आहे ढेपीचा. अर्धा किलो गूळ आहे, त्यात थोडंसं 2 चुटकी मी बेसन ॲड केलेलं आहे. आता प्रोसेस करूया वळीव लाडूची. अशा प्रकारे वळीव लाडू वळून घ्यायचे छान छान गोल गोल. कारण हे 2-3 येड्याचे घेतल्यामुळे गुळाचा पाक ह्याच्यावर चिटकून व्यवस्थित बसतो, म्हणून हे अशा प्रकारे वळून घ्यायचे. हे पहा किती छान आकार आला आहे. आणि 3-4 येडे घेतलेत, त्या येड्यामध्ये हे गुळाचा पाक चिटकून बसतो, म्हणून अशा आकाराचे हे वळीव लाडू क्रिस्पी आणि क्रंची, खूप पौष्टिक आणि टेस्टी लागतात. खूप पौष्टिक असतात. सुजीचे असल्यामुळे घरच्या घरी बनवायला सोपे आणि लहान मुलांना पण हर एक व्यक्तीला खूप खायला टेस्टी लागतात. खास करून उन्हाळ्यामध्ये बनवला जाणारा रीतिरिवाज म्हणजे ह्या गंगथडीचे बायका हे वळीव लाडू कुणाचं लग्न कार्य असलं, शिदोरी म्हणून रुखवतात देतात, किंवा एखादी नवीन नवरी म्हणा, किंवा डिलिव्हरी झालेली बाळंतीण मुलगी म्हणा सासरी निघाली ना, त्यावेळेस अशा प्रकारच्या ह्या छोट्या छोट्या शिदोऱ्या बनवल्या जातात. पारंपरिक शिदोरी गंगाखेड स्पेशल. आता हे अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन तळून घ्यायच्या. आता या गरम तेलामध्येच आपण बेसन आणि गूळ मिक्स केलेलं आहे ना, ते पिठी पूर्ण या तेलामध्ये पसरून द्यायची. आता गरम तेल असल्यामुळे ते थोडंसं गूळ तळला जातो आणि तो या वळीव लाडूला चिटकला जातो आणि खायला पण टेस्टी लागतो. आमच्या घरचे हमखास आवडीने खायला सतत मागत राहतात, म्हणून अधूनमधून मी करत राहते. आमच्या सासूबाईंनी ही शिकवलेली डिश आहे. माझ्या माहेरी तेलची आणि मोतीचूर लाडू हेच फेमस आहेत शिदोरी म्हणून. पण मला सासरी आल्यानंतर कळाले की शिदोरी प्रकार हा वळीव लाडूचा पण असतो. आमच्या सासरी खूप प्रमाणात केले जातात असे हे वळीव लाडू. खूप टेस्टी लागतात. तुम्ही पण करून पहा मंडळी. आणि माझे हे वळीव लाडू कसे झाले कमेंट करून सांगा. छान छान कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला शेअर करा. धन्यवाद मंडळी. हे वळीव लाडू अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये सजवून घेऊया. धन्यवाद मंडळी.